नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि इंदला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक अँड फार्मसी कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने सृजनकुंभ 2026 या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण उदयोन्मुख तंत्रज्ञान शिबिर संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सदर संमेलन 17 व 18 जानेवारी रोजी इंदला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक अँड फार्मसी कल्याण, मुरबाड रोड, वापसई, कल्याण येथे आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. या पत्रकार परिषदेला मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे अध्यक्ष दाकरू सोमन, सेक्रेटरी नामदेव मांडगे, इंदला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे कार्यकारी संचालक डॉक्टर विजय महाजन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शिखर संमेलन उपक्रमामध्ये शैक्षणिक तज्ज्ञ, संशोधक, उद्योगतज्ञ, स्टार्टअप्स, नवोन्मेषक, उद्योजक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण संशोधन, व्यावहारिक उपयोग आणि भविष्यातील संधींवरती उदयोन्मुख तंत्रज्ञान याविषयी सखोल चर्चा करण्यात येणार आहे. इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ITI, फार्मसी व विज्ञान शाखेतील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधन, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, शिक्षण तज्ज्ञ व नवोन्मेष आधारित संस्था, स्टार्टअप यांचाही सदर संमेलनामध्ये समावेश आहे. मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि इंदाला कॉलेज या दोघांच्या सहकार्यानं 17-18 जानेवारीला आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावरती 2 दिवसाचं एक संमेलन घेतो आहोत आणि त्यामध्ये वर्कशॉप सुद्धा आहे, ड्रोन वरती वगैरे एक प्रदर्शन आहे आणि मराठी आणि इंग्रजीतून हा विषय सर्वसामान्य माणसापर्यंत न्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हा मेडिकल, फायनान्स, करमणूक सर्व क्षेत्रामध्ये होणार आहे. आणखी एक भीती आहे त्या विषयासंबंधी की त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट होईल, बेरोजगारी होईल अशी भीती आहे. ती भीती काढून टाकण्यासाठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग वेगवेगळ्या विज्ञान विषयक शाखांमध्ये कसा करून घ्यायचा त्याबद्दलची माहिती आम्ही देणार आहोत. आणि विशेषतः विद्यार्थ्यांना जर पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर ते कुठल्या शाखेमध्ये घ्यावं, हा विषय कसा शिकवावा, कसा शिकवला जाणार आहे आणि पुढचं शिक्षणाची पद्धत कशी राहणार आहे याबद्दल माहिती या 2 दिवसाच्या संमेलनामध्ये देणार आहोत. आणि विशेष म्हणजे या विषयासाठी जे तज्ज्ञ आहेत ते त्या क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे आणि असे तज्ज्ञ बोलवलेले आहेत. महत्वाची गोष्ट ही की उद्यानचा भारत आपल्याला घडवायचा आहे आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जी नवीन नवीन शाखा उपलब्ध होत आहेत, नवीन नवीन संशोधन होत आहेत, ते सामान्य माणसापर्यंत गेलं पाहिजे यासाठी हा उपक्रम आयोजित केलेला आहे. मला खात्री आहे की या 2 दिवसाच्या संमेलनामध्ये अनेक लोक सहभागी होतील आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषयाबद्दलची माहिती करून घेतील. विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये हा उपक्रम आम्ही घेतोय आणि मराठी विज्ञान परिषद यानंतर 2026 मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम करायचा आमचा विचार आहे. तेव्हा सर्वांनी यात सहभागी व्हावं. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते.
घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यान सुरू असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या कामाला आता सुरुवात होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनी करून रेल्वेच्या अखत्यारीत येणारी सर्व कामं त्वरित सुरू करून खर्चाचा भार रेल्वे उचलणार असल्याचं सांगितलं. यामुळे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामाला गती येणार असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामास विलंब होत असल्याने लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्याने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. प्रत्यक्ष भेटून निवेदनही दिलं होतं. खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत सातत्याने याबाबत आवाज देखील उठवला होता. आत्ताच्या हिवाळी अधिवेशनात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत रखडलेले रेल्वे स्थानकाचे काम त्वरित सुरू करण्याची विनंती केली होती. तर रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे अधिकाऱ्यांबाबत समन्वयाच्या अभावामुळे रखडल्याची खंत खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत भाषणामध्ये व्यक्त केली आहे. प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती केली होती. रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीतही खासदार नरेश म्हस्के यांनी हा मुद्दा लावून धरला होता. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक मंजूर करण्यात येऊन ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडने त्यांना 60% भागाचं काम पूर्ण केलं आहे. त्यांच्या 60% कामाचा भाग पूर्ण केला आहे. मूळ अंदाजे 120 कोटींचा हा प्रकल्प आता 245 कोटींपेक्षा जास्त आहे. स्मार्ट सिटी मिशन मार्च 2025 मध्ये संपत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता अतिरिक्त निधी उरलेला नाही. जर मध्य रेल्वेने त्वरित काम सुरू केलं नाही तर निधी अभावी प्रकल्प रखडण्याची भीती खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली होती. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता मध्य रेल्वे तात्काळ काम सुरू करणार असल्याचं आणि त्या कामाचा खर्च उचलणार असल्याचं सांगितल्याने लवकरच काम प्रगतीपथावरती येईल असा आशावाद खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. नौपाडा येथील स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रामध्ये 18 डिसेंबर रोजी भावनिक आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले. परिसरातील लाडक्या बहिणींनी मोठी गर्दी करत स्वामी समर्थांकडे किरण नागटी यांना नगरसेवक पद मिळावे अशी सांघिक प्रार्थना केली. यावेळी सुमारे 100हून अधिक महिलांनी उपस्थिती दर्शवली. किरणदादा नगरसेवक व्हा असा ठाम आग्रह धरत आपला पाठिंबा जाहीर केला. लाडक्या बहिणींनी सांगितले की कोणतेही अधिकृत पद नसतानाही किरण नागटी हे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, आनंदी भगिनी, योग वर्ग, बालसंस्कार वर्ग अशा विविध उपक्रमातून सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत. विशेषतः कोरोना काळातील संकटामध्ये त्यांनी दिवसरात्र सेवा देत समाजसेवेसाठी मोठं योगदान दिलंय. तर नगरसेवक झाले तर अधिक चांगले कार्य ते करू शकतील असं मत लाडक्या बहिणींनी व्यक्त केलंय. यावेळी किरण नागटी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के व महायुतीच्या वरिष्ठ मंडळींनी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. जनभावना व लाडक्या बहिणींच्या पाठिंब्याचा आपण नेहमी सादर करतो असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. खरं तर समर्थन आम्ही देणारे कोण, कारण सरच आम्हाला एवढं देतात. आता फक्त ते आमच्यासाठी धावत होते. आता आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हेच आम्ही सरांना सांगू. आणि आमचा आवाज, आमचा हक्काचा दादा हा नगरसेवक म्हणून आम्हाला हवाय. कारण जी नेहमी सर म्हणतात की रखडलेली कामं होत नाहीत. बरीच कामं अशी आहेत जी सर पद नसतानाही करतात. पद आल्यानंतर तर आम्हाला अजून आनंदी करून टाकतील. कारण आम्ही आनंदी भगिनी या सरांच्या आहोत. किरण सरांसाठी आम्ही आता थांबायचं नाहीये आम्हाला, आणि किरण सरांनाही थांबायचं नाहीये. त्यांनी आता पुढेच चालायचंय. आणि नवनगरसेवक म्हणून आम्हाला नौपाड्याचा चेहरा हाच हवाय, किरण नागटी. कारण काम बोलताय बॉस, कारण सरांचं काम हे सांगायला लागत नाहीये. माझ्यासाठी जो रात्री 2 वाजता फोन उचलतो ना तो खरा सेवक. मी असं म्हणत नाही कोणी काम करत नाही, सगळेच काम करतात. पण रात्री पहिला फोन उचलणारा हा किरण नागटी असतो. आणि रात्री न झोपता, दिवसा न झोपता जो काम करतो तो किरण नागटी असतो. कारण किरण सर हे कधी जात, धर्म, हा पक्ष तो पक्ष हे बघत नाही. माझ्याकडे आलेल्या माणसाचं काम झालं पाहिजे हा त्यांचा हेतू असतो. आणि त्याचा ते प्रयत्न पुरेपूर करतात. सर म्हणतात तसे 100 मधली 10 कामं नाही होत, पण तरी त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. किरण सरांना
मी शुभेच्छा देईन आणि आमच्या पूर्ण महिलांतर्फे त्यांना नगरसेवकासाठी मी शुभेच्छा देते. किरण नक्कीच आम्हाला नगरसेवक हवेत. मी सरांना सांगेन या किरण सरांसाठी जेवढं बोलू तेवढं कमी आहे. आपल्याला आता मला वाटतं जास्त बोलण्यापेक्षा काम करायचंय आणि ते आता आम्ही सरांना आश्वासन देतो की आम्ही सगळ्या महिला त्यांच्या भगिनी त्यांच्या पाठीशी आहोत आणि पूर्ण पदर खोचून कंबर कोसून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. किरण सर तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमचा दादा आम्हाला नगरसेवक म्हणून नौपाड्यात हवाच आहे आणि आहे. आतापर्यंतचं काम खूप बघण्यासारखं आहे. आतापर्यंत ते आमच्या पाठीशी सतत उभे राहिले. आता त्यांच्या पाठीशी उभे राहणं हे आमचं कर्तव्य आहे. ते सभागृहात नगरसेवक म्हणून निवडून येणे हे आम्हाला गरजेचं आहे आणि ते निवडून येतील यात काही शंका नाही. त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांना आम्ही त्यांच्या पाठीशीच आहोत आणि ते खूपच काम करतायत चांगलं आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या अभिनंदन. मी या प्रभागात राहायला आल्यापासून मी पाहते दिव्यांग मुलांपासून बालसंस्कार वर्ग असू दे, ज्येष्ठांसाठी असू दे, परत आनंदी भगिनी, योग वर्ग, माझा विठ्ठल माझी माऊली, बालसंस्कार वर्ग असे सरांनी अनेक उपक्रम राबवलेच. परंतु रात्री 11 ते 6 24 तास सगळ्या ह्या प्रभागातल्या लोकांच्यासाठी सेवा करणारे निस्वार्थीपणे हे किरण नागतीच आहेत. म्हणून आमचा सर्व आनंदी भगिनींचा सरांना नगरसेवक व्हावा यासाठी पाठिंबा आहे. त्यांनी भरपूर खूप आपली स्वतःची जीवाची पर्वा न करता त्यांनी सर्वांसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, यशस्वी झाले. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. श्रीशा प्रतिष्ठान आयोजित जल्लोष लाडक्या बहिणींचा या भव्य दिव्य कार्यक्रमाचे श्रीशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल शरद कंसे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून करण्यात आलं होतं. समतानगर विभागामध्ये सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास माजी नगरसेविका निर्मला कणसे, शिवसेना विभाग प्रमुख शरद कंसे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ख्यातनाम गायक परमेश माळी प्रस्तुत मराठी हिंदी गाण्यांनी वातावरण आनंदित केलं होतं. यावेळी महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रभागातील नागरिक, महिला, लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पैलवान चंद्रहार पाटील, माजी महापौर अशोक वैती, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक अशोक बोरीटकर, प्रभा बोरीटकर, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, बाईक, पैठण्या व इतर भेटवस्तूंचं वाटप करण्यात आले. यावेळी निखिल कंसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी माजी नगरसेविका निर्मला कणसे, शिवसेना विभाग प्रमुख शरद कंसे, श्रीशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल शरद कंसे यांनी सर्वांचे आभार मानले. सौ निशा राजकुमार घुले, सौ निशा राजकुमार घुले. चलो थैंक यू. प्रतिष्ठान आयोजित आज निर्मला कंसे माजी नगरसेविका यांच्या प्रभागामध्ये लाडक्या बहिणींचा जल्लोष हा कार्यक्रम सादर झाला आणि मला असं वाटतं की हजारोनी महिला इथे उपस्थित होत्या आणि विविध भेटवस्तू त्यांना देण्यात आल्या. खऱ्या अर्थाने महिलांचं आज आपण इथे बघाल तर सागर ओसंडून वाहतो इथे आणि खूप मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत. प्रभागाचा विकास करत असताना आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी काय हवं याची नेहमीच मला असं वाटतं नगरसेविका म्हणून त्यांनी दक्षता घेतलेली आहे आणि आज इथे तुम्ही बघाल तर बक्षिसांची लूट आपल्याला बघायला मिळालेली. फ्रीज असेल, टीव्ही असेल, बाईक असेल, सायकल्स असतील, AC, कूलर, फ्रीज या सगळ्या गोष्टी या महिलांना ज्या उपयोगात येतात त्या वाटप करण्यात आलेल्या आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की प्रभागाचा विकास करत असताना ह्या सगळ्या गोष्टी पूरक असतात. आपल्या महिलांसाठी ज्या ज्या लागतात त्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि खूप चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर माझ्याकडून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर पहिलं तर आज हा जल्लोष लाडक्या बहिणींचा कार्यक्रम गेली सातत्यानं आम्ही हा आमच्या विभागासाठी राबवत होतो आणि यावेळेला सुद्धा
पूर्ण विभागाचा म्हणजे पूर्ण पॅनलमध्ये हा जल्लोष लाडक्या बहिणीचा लकी ड्रॉ हा कार्यक्रम आम्ही ठरवला. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या पूर्ण प्रभाग क्रमांक 13 मधून जवळजवळ 6000 महिलांनी या लकी ड्रॉचा उपस्थित राहून फायदा घेतलेला आहे. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आजचा हा कार्यक्रम झालेला आहे. सर्व लाडक्या बहिणींनी अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. आणि आता सुद्धा त्यांची जी काय बक्षिसं राहिले ते आता आपण चालू केलेले आहेत. सर्वांना नाश्ता इतर व्यवस्था सगळी केलेली आहे. खरं पाहिलं तर 6-7 हजार महिलांचा कार्यक्रम करत असताना आणि हा कार्यक्रम एक कमी ह्याच्यामध्ये वेळेमध्ये ठरवला तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व महिलांनी सहकार्य केलं आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. मी पूर्ण प्रभागातल्या सर्व लाडकी बहिणींच्या मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम दरवर्षी माझ्या विभागामध्ये मी राबवत असतो. कधी खेळपट्ट्याचा कार्यक्रम असतो, कधी लकी ड्रॉचा कार्यक्रम असतो, कधी आनंद उत्सव साजरा करत असतो. सातत्याने आम्ही हे कार्यक्रम उपक्रम अनेक प्रकारचे उपक्रम करत असतो. तसाच हा एक उपक्रम प्रत्येक वर्षामधला, परंतु हा आम्हाला काही कारणास्तव थोडा वेळ झाला म्हणून हा उपक्रम आजच्या तारखेला आम्ही घेतला आणि अतिशय आनंद उत्सवामध्ये या विभागातल्या सर्व लाडक्या बहिणींनी या उत्सवामध्ये सहभाग घेऊन आम्हाला अंगीकृत केलं. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून सर्वच राजकीय पक्षांसह अनेक इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यानंतर राजकीय पक्ष तसेच उमेदवार कामाला लागले आहेत. त्यानुसार पदयात्रा, वाहन व्यवस्था, जाहीर सभा, कोपरा सभा, प्रचार सभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर परवानगी इत्यादी विविध परवानग्या राजकीय पक्ष व उमेदवारांना सहज उपलब्ध होणं गरजेचं आहे. अत्यंत तोकड्या वेळात अनेक गोष्टी समजवायच्या असतात, त्यामुळे उमेदवार अक्षरशः मेटाकुटीला येतात. विनाकारण सर्व प्रभाग समित्यांमध्ये फिरायला लावून त्याचा त्रास होईल अशी कृती करू नये. फारच कमी कालावधीसाठी व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आलेल्या सर्व संबंधित नमूद केलेल्या आवश्यक कार्यपद्धतीचा अवलंब करून सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्यात येण्याची कार्यवाही करण्यासाठी एक खिडकी योजना कक्ष सुरू करण्यात यावा, ज्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या ना हरकत प्रमाणपत्र विहित कालावधीमध्ये एकाच ठिकाणी मिळवण्याची व्यवस्था होऊ शकेल. प्रशासनाने इंग्रजकालीन कार्यपद्धतीचा त्याग करून उमेदवारांना सोयीचं होईल अशा पद्धतीचा अवलंब करावा अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे. त्यानुसार महापालिकेने एक खिडकी योजना राबवून महापालिका निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांना सहकार्य करावे. ही फार काही अवघड गोष्ट नाही. प्रशासनाने आमच्या मागणीचा सकारात्मक दृष्टीने विचार करून एक खिडकी योजना तात्काळ कार्यान्वित करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. आज आम्ही महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अनेक इच्छुक उमेदवारांना एनओसीज घेण्यासाठी विविध प्रभाग समितीमध्ये फिरावं लागतंय. तो आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की सर्वच प्रभाग समितीच्या एनओसीज एकाच जागी मिळाव्या, एक खिडकी योजनेची सुरुवात करावी. तो आज आम्ही त्यांना मागणी केली होती की एक खिडकी योजना ही सुरुवात ठाणे महानगरपालिकेची सुरुवात व्हावी. आयुक्तांनी तात्काळ त्या गोष्टीला मान्यता दिली आणि उद्यापासून ठाण्यातल्या जेवढ्या परवानग्या जेवढ्या इच्छुक उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या त्या एकाच जागी मिळतील त्याची घोषणा ते आज संध्याकाळपर्यंत करतील. युतीच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनाच्या विरोधात सुरू आहेत. वरिष्ठांच्या आदेश आलाय म्हणून सुरू आहेत. आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनापासून मागच्या 15 दिवसापासून सुरू आहेत आणि मनापासून आम्ही ज्या काही जागा वाटपाचा तिढा आहे तो आमचा सुटलाय. खरं तर आमचा तिढा नव्हताच. आमच्याकडे आमच्या पहिल्या दिवसापासून सर्व शिवसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील त्यांचं उद्दिष्ट साफ आहे की भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवणं आणि त्याच्यासाठी एखाद जागा कमी आली तरी चालेल, परंतु ही जी काही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे ही संपवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि बऱ्यापैकी आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि लवकरच याच्या बाबतीमध्ये एक शुभ संकेत तुम्हाला सगळ्यांना मिळेल. तुमची जागा वाटपाची जी प्रक्रिया आहे ती बऱ्यापैकी संपलेली आहे आणि आमचा फॉर्म्युला जिथे जो जिंकू शकेल अशा ठिकाणी त्याला तिकीट देणं हा जागा सोडणं हा आमचा उद्दिष्ट होता. तो बऱ्यापैकी ते सगळं झालेलं आहे. मागच्या महापालिकेचं गणित पकडता आलं नाही, परंतु लोकसभा विधानसभा याच्यात पडलेलं मतदान त्याच्यानुसार आम्ही तो फॉर्म्युला फिक्स केलेला आहे आणि त्याच्यावरनं आम्ही पुढे गेलेलो आहोत. मी परत सांगतो की मागचे वर्षभर एकमेकांच्या उरावर हे लोक बसले आणि आज अचानक वरिष्ठांचा आदेश आला की एकत्र लढा. यांनी एवढी भरती करून ठेवली ना
की त्यांचं तुम्ही काय करणार आहात ना? तुम्ही एकेका प्रभागामध्ये 25-25 लोक पक्षप्रवेश घेतलेले आहेत. आता त्यांचं करणार काय? तुम्ही भाजी घालणार त्यांची? आता त्यांची नाराजी देखील यांना ओढवायची आहे. आणि मागील 8-9 वर्ष हे अनेक उमेदवार हे निवडणुकीची वाट पाहत होते, तयारीला लागले होते. मागचे 12 वर्ष लोक काम करतात. तर त्यांची जी काही इच्छा आहे निवडणूक लढण्याची, ती या सगळ्यामध्ये तुटणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांची जरी युती झाली तरी ती युती मनापासून नसेल, एवढं खात्रीने सांगतो. आमचा काही संबंध नाहीये तसं काय. त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, आमचा निर्णय झालेला आहे. आम्ही आणि शिवसेना एकत्र लढणार, एवढं खात्रीने सांगतो. तुम्हाला गैरसमज आहे. काँग्रेस आमच्या सोबत आहे. जितेंद्र आव्हाड साहेब आम्हाला या सर्व युतीच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे हा गैरसमज आहे की आमच्यासोबत कोणी नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत आणि तुम्हाला पुढच्या 4-5 दिवसात ते कळेल आम्ही कोण कोण एकत्र आहोत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.